न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। भाऊ बंगला ते विजय ममता सिग्नल दरम्यान खड्ड्यांचे साम्राज्य। 4 दिवसात उपाययोजना न झाल्यास काँग्रेसचा इशारा, तीव्र आंदोलन छेडणार। प्रभाग क्रमांक 16 मधील भाऊ बंगला आगर टाकळी रोड ते विजय ममता सिग्नल दरम्यान रस्त्यावर उद्भवलेल्या खड्ड्यांच्या साम्राज्यावरून आज नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांना काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा नगरसेवक राहुल भाऊ दिवे यांनी महापालिकेला थेट इशारा देत सांगितले की 4 दिवसात तात्काळ उपाययोजना न झाल्यास सर्वपक्षीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। निवेदन देताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। आज आम्ही नाशिक महानगरपालिकेमध्ये बांधकाम विभागासमोर सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन करत आहोत। गेल्या अनेक दिवसापासून वारंवार मी सर्व अधिकाऱ्यांना सांगत आहे की टाकळी गावाकडनं जी अवजड वाहनं वळवली आहे त्या रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आहे की अक्षरशः गुडघ्या इतके खड्डे होऊन अपघात होत आहे। आजपर्यंत त्या संपूर्ण मार्गावर 8 ते 9 निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहे आणि वारंवार प्रशासनाला सांगून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतं का काय अशी आमच्या मनामध्ये शंका होती आणि म्हणून आज आम्ही सर्वपक्षीय या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहोत। आज आम्ही महापालिकेमध्ये निवेदन देण्याकरता आलो, परंतु आयुक्त मॅडम मुंबईला आहे, शहर अभियंता मुंबईला आहे, दुसरे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुंबईला आहे, अतिरिक्त आयुक्त चौधरी साहेब मुंबईला आहे, नायर मॅडम जे अतिरिक्त आयुक्त आहे, आम्ही त्यांना निवेदन दिलं, परंतु त्यांनी सांगितलं का बांधकाम विभाग माझ्याकडे नाहीये आणि म्हणून मग या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। आताच निलेश साहेब आलेले आहे आमचं निवेदन स्वीकारायला आणि आम्ही त्यांना निवेदन देत आहोत आणि आम्ही निवेदनामध्ये म्हटलं आहोत की जर 4 दिवसाच्या आत हे संपूर्ण खड्डे बुजवले नाही तर आम्हाला सर्वपक्षीय तीव्र आंदोलन करावं लागेल। संपूर्ण नाशिक शहरामध्ये हे आम्ही आंदोलन उभं करू आणि नाशिक महानगरपालिकेला त्यावेळेस जाब विचारू, या निमित्तानं एवढं आम्ही आव्हान करतो। या निवेदनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे, प्रवीण नवले, शिवम पाटील, बाबा पवार, मुक्तार शेख, सुधाकर पिल्ले, गौरव केदारे, तुषार सोनकांबळे, प्रवीण पाटील, मनीष डांगे, अजय दिवे, हिरामण शिंदे, सनी शिंदे, फहीम शेख, अश्विन लोखंडे, निखिल लोखंडे, जयंत म्हैसधुने, संतोष तेलोरे, पवन बागुल, निखिल साळवे, देवा लोखंडे, जयेश पवार, सोनू सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेच्या गलथान कारभारामुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत, हे वास्तव आजच्या निवेदनातून पुन्हा एकदा ठसवून देण्यात आले आहे।